कधी-कधी असं वाटतं, की आपण धावतोय, पण नक्की कुठे? शहराचा हा गोंधळ, तेच ते काम आणि रोजची दगदग. मनाला कुठेतरी शांततेची ओढ लागलेली असते. आणि मग कानावर पडतो तो डमरूचा नाद. जणू कुणीतरी लांबून साद घालते. ही साद कोणाची? ही साद आहे महाकालची. वेळ जो कोणासाठीच थांबत नाही. पण भारतात एक असं ठिकाण आहे जिथे वेळ स्वतः थांबते, जिथे मृत्यूचं भय उरत नाही आणि जिथे कणाकणात फक्त शिव वसलेला आहे. स्वागत आहे अवंतिका नगरीत, म्हणजेच आजच्या उज्जैनमध्ये. रात्रीची ट्रेन पकडून आम्ही पोचलो महाकालच्या नगरीमध्ये. ट्रेनमध्ये ती रात्रभर केलेली मजामस्ती, गाणी आणि गप्पा. प्रवासाचा थकवा कोणालाच नव्हता, कारण मनात एकच ओढ होती, अवंतिका नगरीची. हे बघा विष्णू शेठ, काय ते मेकअप चाललाय आमच्या पूजा मॅडमचा. हॉटेलवर पोचताच फ्रेश झालो आणि वेळ न घालवता निघालो या आध्यात्मिक प्रवासाच्या पहिल्या चरणाकडे. काल भैरव मंदिर. होय महाराजा, आम्ही सगळे उज्जैनच्या दर्शनाला आलेलो आहे, महाकालच्या दर्शनाला आलेलो आहे. आमची ट्रिप सक्सेसफुल होऊ दे आणि आम्हाला तुझा आशीर्वाद लाभू दे रे महाराजा. होय महाराजा. गणपती बाप्पा. उज्जैनच्या या पवित्र भूमीत पाऊल ठेवल्यानंतर सर्वात आधी दर्शन घ्यायचं ते इथल्या क्षेत्रपाळाचं, म्हणजेच भगवान कालभैरवाचं. पण कोण आहेत हे कालभैरव? पुराणांनुसार जेव्हा ब्रह्मादेवाचा अहंकार वाढला होता, तेव्हा भगवान शंकराच्या क्रोधातून कालभैरवांचा जन्म झाला. ते शिवाचं रौद्र रूप आहेत, जे अधर्माचा नाश करण्यासाठी प्रकटले. पानिपतच्या पराभवानंतर महादजी शिंदे यांनी एक शपथ घेतली होती. जोपर्यंत दिल्लीवर पुन्हा भगवा फडकणार नाही, तोपर्यंत डोक्यावर पगडी घालणार नाही. पुन्हा एकदा दिल्ली जिंकली. रोहिल्ल्यांचा पराभव झाला आणि मराठ्यांचा स्वाभिमान परतला. शपथ पूर्ण झाल्यावर महादजी शिंदे यांनी ती विजय पगडी सर्वात आधी या नगरीच्या कोतवालाला, म्हणजेच कालभैरवांना अर्पण केली आणि त्यानंतरच स्वतःच्या मस्तकी धरली. आजही ही पगडी मराठ्यांच्या त्या इतिहासाची आठवण करून देते. कालभैरव मंदिरात आल्यावर एक दृश्य पाहून सर्वांच्याच भुवया उंचावतात. ते म्हणजे देवाला अर्पण केलं जाणारं मद्य. जिथे इतर मंदिरात मद्य निषिद्ध मानलं जातं, तिथे उज्जैनच्या या कोतवालाला मात्र मद्याचा नैवेद्य दाखवला जातो. पुजारी जेव्हा मद्यानं भरलेली बशी कालभैरवांच्या मुखापाशी धरतात, तेव्हा ते मद्य हळूहळू नाहीसं होतं. विज्ञानानं यावर अनेक शोध घेतले, मंदिराचा पाया खोदून पाहिला, पण हे मद्य जातं कुठे याचं उत्तर आजही कोणाकडेच नाही. तंत्रमार्गातील ही एक प्राचीन परंपरा आहे, जिथे मद्य हे केवळ एक द्रव्य नसून ते तामसिक प्रवृत्ती अर्पण करण्याचं प्रतीक मानलं जातं. हे कोडं विज्ञानासाठी मिस्ट्री असेल, पण लाखो भक्तांसाठी ही त्यांच्या जागृत देवतेची जिवंत प्रचिती आहे. कालभैरवांना गार्डियन ऑफ टाइम, म्हणजेच काळाचे अधिपती मानलं जातं. उज्जैन हे कालगणनेचं केंद्र आहे आणि म्हणूनच काळावर नियंत्रण ठेवणारे कालभैरव इथले रक्षक आहेत. असं म्हणतात की त्यांच्या परवानगीशिवाय या नगरीत पानही हलत नाही आणि त्यांच्या दर्शनाशिवाय महाकालची यात्रा पूर्ण होत नाही. कालभैरवांचा आशीर्वाद घेऊन आमची पावलं आता वळली एका जागृत शक्तीपीठाकडे, म्हणजेच गड कालिका माता. असं म्हणतात की महाकवी कालिदासांना ज्या मातेच्या कृपेने विद्वत्ता आणि शब्द लाभले, ते हेच स्थान. इथल्या वातावरणात एक विलक्षण तेज आहे, जे मनाला अंतर्मुख करायला लावतं. शक्तीचं दर्शन घेऊन आम्ही पोचलो एका अशा ठिकाणी जे केवळ अध्यात्माचं नाही तर विज्ञानाचंही केंद्र आहे, मंगलनाथ मंदिर. क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर पुराणांनुसार मंगळ ग्रहाचं जन्मस्थान
आणि पृथ्वीचा केंद्रबिंदू सेंटर ऑफ द अर्थ मानलं जातं. उज्जैनला कालगणनेची नगरी का म्हणतात याची प्रचिती इथे आल्यावर येते. मंगलनाथांच्या मंदिरात शिरताना तुमचं लक्ष वेधून घेते ती मेंढ्याची ही भव्य मूर्ती. मेंढा हे मंगळ ग्रहाचं वाहन आहे. असं मानलं जातं की मंगळ ग्रहाची उग्रता आणि शक्ती या वाहनाद्वारे नियंत्रित केली जाते. मेंढ्याच्या दर्शनाशिवाय मंगळनाथांची पूजा पूर्ण होत नाही. इथली ती भात पूजा आणि भक्तांची श्रद्धा पाहून थक्क व्हायला होतं. मंगलनाथांच्या दर्शनानंतर आम्ही आलो आहोत अंगारेश्वर महादेव मंदिरात. हे मंदिरही मंगळ दोषाच्या निवारणासाठी अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. मंदिरात शिरण्याआधी आम्हाला दिसली ती इथली गोशाळा. गायींची सेवा आणि त्यांची काळजी घेताना भक्तांचे चेहरे पाहून मनाला वेगळीच शांती मिळाली. मंगलनाथांप्रमाणेच अंगारेश्वराच्या अंगणातही आपल्याला तोच मेंढा पाहायला मिळतो जो मंगळ ग्रहाच्या शक्तीची आठवण करून देतो. नदीच्या काठावर वसलेलं हे शांत ठिकाण आणि महादेवाचं ते लोभस रूप, प्रवासाचा सगळा थकवा जणू इथेच विरून जातो. अंगारेश्वराचा निरोप घेऊन आम्ही पोचलो एका अशा ठिकाणी जिथे साक्षात श्रीकृष्णाने 64 कला आणि 14 विद्यांचं शिक्षण घेतलं होतं. सांदीपनी आश्रम. इथे पाऊल ठेवताच जणू आपण द्वापार युगात पोहोचलो आहोत असा भास होतो. आश्रमाच्या भिंतींवर असलेल्या त्या अतिशय सुंदर पेंटिंग्स आणि कलाकृती पाहून डोकं शांत होतं. आश्रमाच्या आवारात श्रीकृष्णाच्या बालपणापासून ते गुरुगृही येईपर्यंतचा संपूर्ण प्रवास एका टाइमलाईननुसार चित्रांच्या माध्यमातून मांडला आहे. ही चित्र पाहताना कृष्णाची ती खोडकर रूपं आणि त्याचं अलौकिक ज्ञान डोळ्यासमोर उभं राहतं. इथे आजही ती गुरु शिष्य परंपरा जिवंत असल्यासारखी वाटते. वेळ झालेली होती पोटाची भूक भागवण्याची. गरम गरम डाळबाटी आणि चुरम्याचा तो पहिला घास. आता आमचा प्रवास वळला होता भर्तृहरी गुफाकडे. पण तिथे पोचण्याआधीच आमची भेट झाली उज्जैनच्या एका लाडक्या पाहुण्याशी. तो म्हणजे प्रसिद्ध हत्ती श्याम. भर्तृहरी गुफा. इथलं वैशिष्ट्य म्हणजे या गुफा खूपच अरुंद आणि खोल आहेत. आत शिरताना तुम्हाला वाकून जपून जावं लागतं. जसं जसं तुम्ही आत जाता तशी बाहेरची सृष्टी विरून जाते. या गुफेच्या गर्भात आम्हाला दर्शन झालं माता महाकालीच्या, त्या उग्र आणि शक्तिशाली रूपाचं. इतक्या शांत जागी देवीचं ते रूप पाहून अंगावर काटा येतो. तिथेच पुढे गेल्यावर श्री मच्छिंद्रनाथ योगीजी यांचं मंदिर आणि नीलकंठेश्वर महादेवाचं स्थानही पाहायला मिळालं. भर्तृहरी राजाने राजवैभवाचा त्याग करून जिथे वर्षानुवर्ष तपस्या केली त्या मातीला स्पर्श करताना एक वेगळीच ऊर्जा मिळते. ही फक्त एक गुफा नाही तर मानवी अहंकाराला वाकवून नम्र बनवणारं हे एक पवित्र स्थान आहे. गुफेचा गूढ अनुभव घेऊन आम्ही पोचलो उज्जैनच्या सर्वात जिवंत जागी म्हणजेच रामघाट. नदीच्या संथ पात्रात ते लुकलुकणारे दिवे सोडताना मनातल्या सगळ्या इच्छा त्या वाहत्या पाण्यासोबत देवापर्यंत पोहोचतात असा भास होतो. इथेच आम्ही दर्शन घेतलं प्राचीन धर्मराज चित्रगुप्त मंदिराचं. आपल्या कर्माचा हिशोब ठेवणारे चित्रगुप्त. उज्जैनला आलो आणि इथल्या महाप्रसादाचा म्हणजेच भांगेचा अनुभव घेतला नाही तर कसं चालेल. थोडीशी भांगेची टेस्ट घेतली आणि जणू काही काळासाठी जग थांबलंय असं वाटू लागलं. त्या नशेतही एक वेगळीच भक्ती आणि मस्ती होती जी फक्त उज्जैनच्या हवेतच मिळू शकते. रात्रीच्या वेळी आम्ही निघालो महाकाल लोक बघायला. हजारो दिव्यांच्या प्रकाशात न्हाऊन निघालेलं ते महाकाल लोक एखाद्या स्वप्नवत नगरीसारखं वाटत होतं. तिथल्या प्रत्येक मूर्तीची भव्यता डोळे दिपवणारी होती. पण महाकाल लोक इतकं मोठं आहे की ते एका रात्रीत बघणं अशक्य होतं. इतका सुंदर नजारा सोडून आम्ही लवकर निघालो कारण आमच्या मनात एकच ध्यास होता, भस्म आरती. ती अनुभवायची असेल तर शरीर आणि मन दोन्ही तयार हवं होतं. लवकर झोपून उद्याच्या त्या अलौकिक सोहळ्यासाठी स्वतःला सज्ज करायचं होतं कारण उद्या आम्हाला साक्षात काळाच्या अधिपतीला
महाकालला भस्मात नाव घालताना बघायचं होतं.